फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार इयत्ता 4थी परिसराभ्यास भाग 2 शिवछत्रपती पाठ 15वा एक अपूर्व सोहळा. स्वाध्याय. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. शिवरायांनी राजधानीसाठी डॅश निवड केली. सिंहगडाची, रायगडाची, पन्हाळगडाची. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. शिवरायांचा राज्याभिषेक सन डॅशमध्ये झाला. 1674, 1675, 1647. शिवरायांचा राज्याभिषेक सन 1674 मध्ये झाला. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. सोन्याच्या घागरीत कोणकोणत्या नद्यांचे पाणी भरलेले होते? सोन्याच्या घागरीत गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे पाणी भरलेले होते. शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला? शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक सुरू केला. प्रश्न तिसरा. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे का ठरवले? मराठ्यांच्या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी. शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समानतेने वागणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला. हे स्वराज्य निर्माण झाले हे जगाला कळावे आणि हे स्वराज्य भक्कम करावे या हेतूने शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची का निवड केली? रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. तेथून शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. म्हणून शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू का वाहू लागले? राज्याभिषेकानंतर शिवरायांना पोटाशी धरताना माँसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. राज्याभिषेकामुळे जिजामातेने केलेल्या 30 वर्षाच्या कष्टाचे चीज झाले होते. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आज साकार झाले होते. त्यामुळे तिचा आनंद अश्रूवाटे बाहेर पडला. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.